महानगरपालिकेचे नाले सफाईचा तर बोजवारा वाजलाय, बोजवारा. आणि हे आम्ही आधी बद्दल सांगत होतो, जरा आधी करा नाले सफाई, जरा आधी करा नाले सफाई. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती नाले सफाईची गाडी सवय महापालिका. नाले सफाई म्हणजे हात सफाई आहे, हात सफाई. आता कुठली नाले सफाई झालं असं सांगणार एवढ्या पावसाळ्यात? नाले सफाईवाला बिल टाकणार, ऑलरेडी पाणी नालेत आहे. तो सांगणार मी साफ केलं होतं, तर काय करू, कचरा आला बाहेर, माझा काय संबंध, गेलं सगळं वाहून. जशी मुंबईत नाले सफाई खात्याने ठेकेदारांची कामगिरी करतात ती तशी ठाण्यात झाली नाही. हो, गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थाने ठाण्यात नाले सफाई झाली. ठाण्याच्या नाल्यांची जोपर्यंत खुलीकरण होणार नाही तोपर्यंत नाले सफाई झाली अशी म्हणताच येणार. असं वरवर तो फावडा मारायचा आणि केस विंचारल्यासारखे तर नाले साफ करायचे, हे गेले कित्येक वर्ष आम्ही बुमडून सांगतो, ते करू नका. एकदाच खोलीकरण करा. 10-10 फुटाचे नाले 2-2 फुटावर आले, 10 फूट खोल नाला 2 फुटावर आले. आणि ठाण्याचा मुख्य विभाग आहे, त्याच्या अवतीभोवती डोंगर आहेत, आणि मग आपण खाडीला जातो. अधिकारीच कारणीभूत आहेत. तुम्ही टेंडर कधी बनवता, टेंडर कसं येतं? आता नाले सफाईचा रेट हा गेले कित्येक वर्षात वाढवलाच नाही. 50% बिलो टेंडर. 50% बिलो टेंडर कोणाच्या पाणी काम केलंय का? 50% बिलो म्हणजे 1 रुपयाची वस्तू 50 पैसे पाणी खाण्याचे. हा कोण एवढा महाभाग आहे जो हे असले एस्टिमेट तयार करतो? पाणी खात्याची मेंटेनन्स टेंडर 50-50%. नाही, ते महापालिका काही सांगू शकेल. महापालिका सांगेल 10 फूट खोल गेलो, आणि आता पाऊस आलाय. अहो, ते काय झालं, केलेलं आम्ही 10 फूट खोल, पण आता चिखल आला नाही, बुजलं, संपलं. काय उत्तर आहे तुमच्याकडे? अहो, आम्ही त्याला पहिल्यापासून सांगत होतो, मार्च एप्रिल मध्ये पासून नाले सफाई सुरू करा, म्हणजे पाऊस येता येता नाले सफाई पूर्ण झालेली असते. हे ऐन टेंडरच पावसाळ्याच्या तोंडावर काढतात. आता अवकाळी पाऊस येणार हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या हवामान खात्याने कधीच सांगितलं होतं की या वर्षी पावसाचा जोर असणार आहे, अवकाळी पाऊस येणार आहे. हे काय बहिरे आहेत का इथले लोक? आणि यावेळेस तर 100% पेक्षा अधिक पाऊस येणार आहे. वर्तकनगर आणि मुंब्रा परिसरात ठेकेदार पण नाले सफाईला कसे मिळणार? तुमचे रेट तुम्ही रुपया गेले 10 वर्ष रुपयाच ठेवणार, तर कसं काय रेट मिळणार? बाकीकडे तुम्हाला बरोबर रेट वाढवता येतात. हे MMLDAची कामं ही बरोबर तुम्हाला असे काय कुठला हे MMLDA काम मानपाडा पेट्रोल पंपाच्या हे आता फुटपाथ बनवलं, हालत बघा फुटपाथची. 100 म्हणजे पैसे खाण्याची सोय आहे तिथे, धडाधड कामं चालू. अनधिकृत बांधकाम जोरदार चालू, जोरदार. वाळकूप मध्ये काय, वागळी मध्ये काय, कळव्यात काय, मुंबऱ्यात काय, जोरदार. नाक्यावर 8-8, 10-10 मजल्याच्या इमारती उभं राहतात. हायकोर्टाची काय भीती नाही कोणाला. कल्याण मधल्या घटनेचं काय मला सांगताय? ठाणे महानगरपालिकेत लकी कम कोण झालेलं? 82 लोक एका 3 मिनिटात 2 मिनिटात मेले होते. 82 लोक. ती कल्याण मध्ये मिली नव्हती. अख्ख्या महाराष्ट्रात एकच बिल्डिंग आहे, ही अशी पत्त्याच्या बंगल्यासारखी ती खाली आली आणि 82 लोक मेली. त्याची भीती अजून लोकांच्या मनात नाही. असं आहे की भिवंडी, मला तर आश्चर्यच वाटतं, आमण्याहून इगतपुरीला जाणारा जो समृद्धी महामार्ग आहे तो तयार आहे, तयार, पूर्णपणाने तयार आहे. महिना झालाय तयार होऊन, लॉकडाऊन ठेवलाय. कशासाठी? उद्घाटनाला वेळच नाही आम्हाला. तुम्ही मरा ट्रॅफिक मध्ये अडका 5 तास. जो प्रवास 1 तासात होऊ शकतो, 1 तासात, त्याच्यासाठी नाशिकला, सिन्नरला, शिर्डीला, औरंगाबादला आणि समृद्धी महामार्गाने नागपूरला जाणाऱ्या लोकांना 4-4 तास लागतात. हा भिवंडी ते इगतपुरीचा प्रवास, ठाणे ते इगतपुरीचा प्रवास जो साधारण 1 तास 1.25 तासात होऊ शकतो. का म्हणजे पूर्ण झालेला समृद्धी महामार्ग लॉक का लावून ठेवलाय? मुहूर्त सापडत नाही का? मुहूर्त सापडत नाही का, वेळ नाही का, काय नाही, पण काय म्हणजे काय पद्धत आहे? आक्रमक भूमिका घेणारे भावाड साहेब सध्या मवाळ का झाले? मवाळ म्हणजे काय, मी कालच जाऊन आलो, दमदाटी करून उकडून घेतला महामार्ग, म्हणून तर मला माहिती आहे मार्ग तयार झालाय. असं आहे की मी पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून मला राजकारण समजतं तेव्हापासून पाणी तुंबण्यावरती मी राजकारण करत नसतो.
पण आज मला प्रश्न विचारायचा विरोधी पक्षावर बसलेल्या सगळ्यांना की शिवसेना सत्तेत होती, उद्धव ठाकरे सत्तेत होते, तेव्हा जेव्हा मुंबई तुंबायची तेव्हा उद्धव ठाकरे कुठे आहेत, उद्धव ठाकरे कुठे आहेत असं मोठ्या मोठ्याने ओरडायचे. आज मुंबई तुमच्या ताब्यात आहे. गेले 3 वर्ष राज्य सरकारच्या ताब्यात आहे मुंबई. मग काय झालं आता? ही राज्य सरकारने आता याचं उत्तर द्यावं ना. एरवी उद्धव ठाकरेजींकडे बोट दाखवणाऱ्यांनी मुंबई का तुंबली याचं उत्तर द्यावं आता.